अगदी यॉर्कर चेंडू परंतु जबरदस्त प्रहार कौशलच्या बाटमधून येते पहिल्या चेंडूवर हा झन्नाटेदार चौकार. अगदी मित्र म्हणेन चेंडू जर आपण पाहिला तर अप्रतिम या ठिकाणी हाताला होता. अगदी पॉपिंग क्रीज मध्ये हा चेंडू टाकला गेला होता परंतु चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हा चेंडूला स्विंग केलं होतं बॅटर कौशल्य. 4 धावांनी स्वतःचं खातं उघडते. पण एकदा त्याच पद्धतीचा चेंडू इथे देखील व्हाईट यॉर्कर हा चेंडू बघायला मिळाला. अक्षरच खोदून काढला होता. यावेळी देखील मिड ऑन रिझर्व मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं फिल्डरच्या वतीनं. 5 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. दुसऱ्या सत्रातील हा आपण शेवटचा सामना पाहतोय कारण पहिल्या सत्रातील आपण विचार केला तर मग गावदी लोपी हा संघ अगदी पुढे आलेला आहे आणि त्याच्यानंतर दुसरा शेड्यूलमधील ही आपण दुसरा सामना शेवटचा सामना आपण पाहतोय. वन्स अगेन लेफ्ट आर्म ओव्हर टू विकेट. ह्या बली गुड स्पॉटवर चेंडूची हाताळणी केली होती. गोलंदाज यशने पडल्यानंतर हलकासा बाऊस देखील दिला गेला होता अक्रॉस द लाईन. यावेळी मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर स्वप्नील बोबटेने. सुंदर चेंडू बघायला मिळाला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. सध्या स्थितीला P1चं हे आपण षटक पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. यावेळी फुलर लेंथ हा चेंडू स्विंग केलं. गॅप देखील शोधला जातोय. कावकनर बाउंड्रीच्या पलीकडे जातो चेंडू चौकारासाठी आणि आपण जाऊया सुमधुर संगीतासाठी डीजे प्रतीककडे. फुलर लेंथ हा चेंडू बघायला मिळाला. यॉर्कर लेंथचा अगदी मारा करण्याचा जो काही मनसुबा होता जो काही प्लॅन होता गोलंदाज यशचा त्या मात्र यश आलं नाही यशला असंच म्हणावं लागेल. चौकाराने खातं उघडते. यावेळी जबरदस्त चेंडू पॉपिन क्रीज मध्ये. पॉपिन क्रीजच्या आसपास हा चेंडूची लावणी केली होती. पडल्यानंतर हलकासा चेंडूला टर्न देखील केलं होतं बाहेरच्या दिशेने. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी हलकासा शफल देखील झाला होता. यावेळी बॅटर स्वप्नील. परंतु आता परत धावा जर पाहिला तर 9 धावा 2 बाउंड्रीचा या ठिकाणी आलेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल. लेंथला बदल केला. लेंथमध्ये शॉर्ट पिच चेंडू फुल केलं मिड विकेट. बाउंड्रीच्या पलीकडे चेंडू मात्र ट्रॅव्हल होते. चौकारासाठी 4 धावा. तर अशा पद्धतीने पहिल्या क्रमांकाचं षटक संपलेलं. एकंदरीत यशचं जर षटक पाहिलं तर मग यशला यश आलं नाही असंच मी तर म्हणेन कारण 3 बाउंड्री त्याच्या षटकामध्ये या ठिकाणी लागल्या जात आहेत. स्वप्नीलच्या बॅटमधून 2 चौकार, कौशलच्या बॅटमधून 1 चौकार. एकंदरीत धावा पाहिल्या तर मग 13 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. एक बऱ्यापैकी सुरुवात आपल्याला बघायला मिळते. निश्चितच श्री कालिका माता स्पोर्ट गाणी संघाच्या माध्यमातून पहिलं षटक संपलेलं आहे. 13 धावा लागल्या जात आहेत. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर कपिल घाटाला हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. 3 षटकांसाठी ही लढत आपण पाहतोय. गणेशदादा चौधरी यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ असोसिएशनचे विद्यमान संपर्क प्रमुख आहेत ते. कपिल घाटाल मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं क्रमांकाचं षटक असेल. गोलंदाज सज्ज असेल. पहिला चेंडू यॉर्कर टाकण्याचा मनसवा परंतु ज्या पद्धतीने या चेंडूला हिट केलं लाजवाब प्रॉपर कनेक्शन बिटवीन बॉल अँड बॅट. सो बॉल गोज टू द आउट ऑफ द बाउंड्री फॉर 6. व्हॉट अ शॉट. पाहिला तर मग अगदी पॅड आणि बॅटच्या मध्ये टाकण्याचा जो मनसुबा होता तो हेरला बॅटर कौशलने आणि कौशलने आपलं कौशल्य दाखवले. हा चेंडू टाकायचा होता बॅटर माफ करा गोलंदाज कपिलला. परंतु मागचा चेंडू पाहिला तर हलकासा ओव्हर हिट पडला. तिथे मात्र एक जबरदस्त सिक्सर बघायला मिळाला. त्यानंतर बघा परफेक्ट व्हाईट यॉर्कर. आणि टेनिस क्रिकेट बॉलमध्ये मित्र म्हणे ना आता व्हाईट यॉर्कर किंवा यॉर्कर चेंडूचीच डिमांड आहे. तुम्ही गुड स्पॉटवर जरी चेंडू हाताला तर मग काही बॅटर त्यांच्या टॅलेंटच्या जोरावर त्या चेंडूला देखील सीमेपलीकडे नक्कीच पाठवतात. म्हणजे अशा प्रकारचं टॅलेंट आज टेनिस क्रिकेट बॉलमध्ये देखील आपल्याला बघायला मिळतं. आपल्याकडे व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे. कधी कधी चांगल्या चेंडूला देखील मारलं जातं एखाद्या बॅटरच्या माध्यमातून.
पुढे एकदा गोलंदाज या बली फुलरले हा चेंडू फटका पासलाय उंची जास्त अंतर कमी परंतु सेफ लँडिंग देखील होते ती एक जमेची बाजू असेल बॅटर स्वप्नील भोमटे साठी 2 नाही तर 3 धाव्यासाठी प्रयत्नाला यश आणि अशा पद्धतीने 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. फुल टॉस हा चेंडू होता हवा तेवढा चांगली टायमिंग घेता आली नाही बॅटर स्वप्नील भोमटेला अँड 23 धावा 23 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. दुसरं क्रमांक हे षटक आपण पाहतोय कपिलच्या माध्यमातून. गोलंदाज पण एकदा सज्ज असेल राटम ब्राउन टू विकेट. या वेळी मात्र अगदी फुल टॉस चेंडू होता परंतु चेंडू आणि बॅट मध्ये प्रॉपर कनेक्शन बघायला मिळालं नाही. या वेळी मात्र 2 धावा मात्र सहजरित्या अंकित केल्या जातात कारण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. फॉलथ्रोमध्ये स्वतः कपिल या ठिकाणी पुढे सरसावला होता. आपण पाहूया चेंडू आणि बॅटमध्ये मिलन झाले की नाही. यस लेग बाय स्वरूपात कारण थेट पॅडवर चेंडू जाऊन आधोलते आणि त्याच अनुषंगाने 2 धावा या ठिकाणी मात्र ह्या लेग बाय स्वरूपात मिळाल्या जातील. दोन्ही संघांच्या कामगिरीविषयी म्हणत झालं तर मग मागच्या मॅचमध्ये देखील काय जबरदस्त परफॉर्मन्स बघायला मिळालं श्री कालिका माता घाणी संघाच्या माध्यमातून. त्यानंतर मग विनार संघाने देखील एक सामना जिंकलेला आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं यावेळी बॅकफुटवर जाते आडव्या बॅटने कावकॉर्नर रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक असेल चांगलं क्षेत्ररक्षक बघायला मिळालं. एका धाब्यावर नक्कीच थांबवले कौशलला. एका धाब्याने संघाची धावसंख्या 26. फिल्डिंग पोझिशन जर आपण पाहिली तर सर्कलच्या आतमध्ये 3 क्षेत्ररक्षक बघायला मिळतात. शॉट फानलेक रिझन शॉट थर्ड मॅन हलकासा गली रिझनमध्ये त्यानंतर एक शॉट पॉईंट रिझनमध्ये एक नक्कीच एक क्षेत्ररक्षक लावला जाते. इथे पुन्हा एकदा फ्रंट फुटवर जातोय मिस टायमिंग स्ट्रोक फ्रॉम द स्वप्नील भोमटे. इथे मात्र अचूक थ्रो असेल का परंतु अचूक थ्रो नसल्या कारणानं स्वप्नील भोमटे बाल वाचला जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं परंतु सीमेलगतून थ्रो करणं थोडं कठीणच असेल आणि तेच झालं. 2 धावाने संघाची धावसंख्या पाहिली तर 28 आकड्यावर जाऊन पोहोचते. आपण पाहता मित्रांनो गवदेवी स्पोर्ट लोपे आयोजित कैलासवासी नयन स्फूर्ती चषक 2025 आणि खऱ्या अर्थाने आज दिवाळी आहे आणि दिवाळीचं औचित्य साधून ही स्पर्धा सध्या बघायला मिळते. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात 28. इट्स अ व्हेरी ब्युटिफुल स्टार्ट फ्रॉम श्री कालिका माता गाणे टीम स्पेशली कौशल अप्रतिम कौशल दाखवताना बॅटिंगमध्ये. त्यानंतर मग स्वप्नील देखील चांगली बॅटिंग करते आतापर्यंत. अशा पद्धतीने 2 षटकाचा समाप्तीनंतर 28 धावा लागल्या जातात 14.00च्या सरासरीने. मागच्या मॅचमध्ये देखील एक जबरदस्त पार्टनरशिप पाहिली होती. आय थिंक कपिल माफ करा वैभव अँड प्रकाश घोलप जयदुर्ग अंजूर हे संघाचे हे दोन्ही बॅटर पहिला विकेटसाठी काय जबरदस्त पार्टनरशिप बघायला मिळाली. त्यानंतर मग ही पार्टनरशिप देखील एक चांगली बघायला मिळते. स्वप्नील भोमटे अँड कौशल भोमटे आतापर्यंत या पार्टनरशिपमध्ये एक सिक्सर बघायला मिळाला आणि त्याच्यानंतर 3 चौकार बघायला मिळाले. गोलंदाज फुल टॉस हा चेंडू ग्राउंडेड शॉट वाईडिश लॉंग ऑफ रिझर्वमध्ये चेंडू येते. क्षेत्ररक्षक असेल त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल फिल्डरच्या वतीने मिळेल फक्त आणि फक्त सिंगल रन बॅटर कौशलला. 29 धावा लागल्या जातात. त्या स्कोर कार्डवर कौशलविषयी म्हटलं तर खरंच खूप जिद्दी हा खेळाडू आहे. मग त्याला तुम्ही बॅटिंग द्या त्याला तुम्ही गोलंदाजी द्या क्षेत्ररक्षणासाठी त्याला कुठेही उभं करा आपलं 100% नेहमी तो देत असतो. स्वप्नील भोमटेविषयी म्हटलं तर हा एक मोठ्या पटकासाठी फलंदाज जाणला जाते आणि स्वप्नील भोमटेचं एक रेकॉर्ड नक्कीच तुमच्या समोर मी शेअर करेन. यावेळी जर आपण पाहिलं तर मग पुढे फालूमध्ये यावेळी मात्र धोका होईल का. ओ माय गॉड जीवदान क्रमांक 2 वेळा या ठिकाणी मात्र स्वप्नील भोमटे वाचला असं मी म्हणेन. जर डायरेक्ट हिट झालं असतं चेंडू एस्टॅनवर तर मग परतीचा प्रवास हा करावा लागला असता बॅटर स्वप्नील भोमटेला. तर स्वप्नील भोमटेविषयी आपण चर्चा करत होतो. आय थिंक युवा स्पोर्ट अकोली संघाच्या माध्यमातून ती ट्रॉफी आपल्याला बघायला मिळाली होती गतवर्षी आणि त्या ट्रॉफीमध्ये मागच्या 2 वर्षाआधी काय जबरदस्त परफॉर्मन्स केलं होतं. आय थिंक 14-15 चेंडूमध्येच स्वप्नील भोमटेने ठोकल्या होत्या काहीतरी 71 धावा ठोकल्या होत्या मला वाटतं.
अप्रतिम त्या ठिकाणी मात्र परफॉर्मन्स बघायला मिळाला होतं स्वप्नील भोमटेच्या माध्यमातून. परंतु इथे जर आपण पाहिलं तर मग नव्याने या मोसमाला सुरुवात झालेली आहे आणि काही खेळाडू असे देखील आहे की ज्यांनी बॅट देखील पकडले नाही हातामध्ये आणि डायरेक्ट या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उतरले आहेत. मग खेळ कसा होणार आणि तेच कारण आई गावदी लोपे विषयी म्हणायचं झालं तर त्यांचा देखील हाच इश्यू आहे कारण त्यांची प्रॅक्टिस तर झाली नाही आहे कारण पूर्ण वेळ हे नक्कीच ग्राउंड मैदान हे आयोजनाचं काम करण्यामध्येच निघून गेलं आणि त्यानंतर मग त्यांचा हवं तेवढा परफॉर्मन्स चांगला बघायला मिळाला नाही. पण सुदैवाने ते पहिल्या गटातून पुढे आलेले आहेत, पहिल्या सेशनमधून ते नक्कीच पुढे आलेले आहेत. इथे जर आपण पाहिलं तर मग हा चांगला चेंडू बघायला मिळाला पवनच्या माध्यमातून. आतापर्यंत पवन अप्रतिम गोलंदाजी हाताळतोय. पहिल्या चेंडूवर 1 धाव खर्च केली, दुसऱ्या चेंडूवर 1, तिसऱ्या चेंडूवर 2 आणि चौथा चेंडू मात्र डॉट. कौशल मात्र आपण पाहतोय स्ट्रायकिंग बॅटर वन्स अगेन. ओ हो 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 ये बढ़िया गेन. आता जीवनदान क्रमांक 3 हा मिळाला जाणार नाही स्वप्नील भोमटेला. स्वप्नील भोमटे थोडं जास्तच थकला. येस, रनआउट स्वरूपात अगदी स्वप्नील भोमटेला परतीचा प्रवास करावा लागेल. सो आपल्याकडे वेळ आहे सेलिब्रेशनसाठी. आपण जाऊया आमच्या डीजे मॅन प्रतीककडे. एखादा सुमधुर संगीत आपण जरूर ऐकूया. आज झाला होता. अशा पद्धतीने कमबॅक करून देते पवन असंच मित्र म्हणजे कारण एकंदरीत धावा होत आहेत 32 आणि 33 धावांचा हा टार्गेट सेटअप केलं. ते म्हणजे नक्कीच श्री कालिका माता स्पोर्ट गाणे संघानं सचिन 11 बिनार या संघासमोर. एक वेळेला असं वाटलं होतं की 2 षटकाच्या समाप्तीनंतर काहीतरी 28 धावा होत्या. त्यानंतर मग पवनने काय चांगली गोलंदाजी केली. आपण ही नक्कीच बॉलिंग कार्ड आपण पाहिला, आपण बॅटिंग कार्ड आपण जाणून घेऊया किंवा बघूया. कौशल्य दाखवलं बॅटिंगमध्ये. 9 चेंडूमध्ये 16 धावा, त्यामध्ये एक झन्नाटेदार चौकार आणि एक अप्रतिम षटकार बघायला मिळाला. 9 चेंडू फेस केले होते, 16 धावा. त्यानंतर स्वप्नील थोडंसं नक्कीच जर आपण पाहिलं स्वप्नीलच्या बॅटमध्ये देखील 2 चौकार बघायला मिळाले. 7 चेंडू आणि 14 धावा नक्कीच त्यांनी आपल्या संघासाठी बनवल्या. तेजसला मला आय थिंक कोणत्या प्रकारचा चेंडू खेळायला मिळाला नाही. 1 चेंडू खेळला आणि यस शेवटच्या चेंडूवर तेजस बाद झाला आणि कोणत्या प्रकारची रन मात्र त्याला बनवता आली नाही. तर अशा पद्धतीने एकंदरीत धावा पाहिल्या तर मग 32 धावा आणि 33 धावाचं हे टार्गेट सेटअप केलेलं श्री कालिका माता स्पोर्ट गाणे संघानं. सचिन 11 भिनार संघासमोर काय होईल आता, कारण बॅलन्सिंग सामना नक्कीच असेल. एक वेळ अशी होती की 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा होत्या, परंतु त्यानंतर पवनचं ते षटक आणि त्या षटकाच्या माध्यमातून कमबॅक करून दिलं. 33 धावांचा हा टार्गेट सेटअप केला म्हणजे 11.00च्या सरासरीने त्या धावा निश्चितच काढावं लागतील. चला सलामची जोडी प्लीज मैदानामध्ये पाठवून द्या. आपण पाहतोय मित्रांनो कैलासवासी नयन स्मृती चषक 2025 नेक्स्ट वीकला दिनांक 30/10/2025ला नक्कीच आपल्याला मुरी या गावाला नक्कीच भेट द्यावी लागेल, कारण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल संकल्प ट्रॉफी 2025 जी आयोजित केलेली आहे संकल्प स्पोर्ट बुरी या संघाच्या माध्यमातून.
त्यानंतर मग आपण जय खंडोबा चषकाला देखील आपण भेट देणार आहोत, कारण ही ट्रॉफी आपल्याला बघायला मिळेल लाभ या संघाच्या माध्यमातून लाभच्या मैदानावर. त्यानंतर मग आय थिंक आणखी एक ट्रॉफी बघायला मिळेल पोगावच्या मैदानावर. अजून नक्कीच जो काही शेड्यूल असेल तो डेफिनेटली आमच्या कडे नक्कीच पोचणारच आहे. चला सलामीवीर प्लीज. चला बघा 3 षटकासाठी 15 मिनिटाचा अवधी असेल. सचिन 11 बिनार संघाचा कॅप्टन. चला सलामीची जोडी आपण पाठवून द्या. निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे लोपे गाव. समोर जर आपण पाहिलं तर मग मंदाकिनी हा पर्वत आपण पाहतोय. घनदाट असे हे जंगल या नक्कीच पर्वतावर आपल्याला बघायला मिळते आणि खरंच एक निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये हे लोपे गाव आणि या लोपे गावामध्ये या निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये हे मैदान आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर मग मोरे संघाचं जे मैदान आहे ते देखील असल्याच प्रकारचं आहे. हेच लुकआउट आहेत, कारण तिथे देखील सभोवती अगदी झाडे आहेत आणि खरंच तिथे देखील खेळण्याचा काही वेगळाच आनंद आमच्या या खेळाडूंना मिळाला जाणार आहे. त्यानंतर मग लाभचं देखील मैदान जर पाहिलं ते देखील मैदान जंगलामध्येच आहे. त्या मैदानाच्या सभोवती देखील झाडेच आहेत. म्हणजे तिन्ही जे स्पर्धेचे आयोजन करणारे जे संघ आहेत त्यांचे अगदी मैदान पाहिले तर मग अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे. दरम्यान शुभागमन होते आमच्या मान्यवरांचं. विनंती असेल सन्मानानं आपण आमच्या व्यासपीठावर येऊन या ठिकाणी स्थान आपण व्हावं. कौशल बॉम्बटे आपण पाहतोय. गेम मात्र सुरू होते. पहिला चेंडू जर आपण पाहिला फ्लिक करायचा होता बॅटरला, परंतु जर आपण पाहिलं तर आय थिंक पंच देखील आमच्याकडे बोलतायत. आमच्या अधिकृत स्कोररला मात्र इशारा करतात वाईड चेंडूसाठी, कारण लेंथ अँड लाईन इज अ व्हेरी बॅड फ्रॉम द कौशल. कौशलने काय अप्रतिम बॅटिंग केली, जबरदस्त बॅटिंग केली कौशलने. अगदी 33 धावांचं टार्गेट या ठिकाणी समोर असताना सलामीसाठी आपण पाहतोय यश अँड कपिल. कपिल मात्र या ठिकाणी स्ट्रायकिंगसाठी असेल. यामली आडव्या बॅटने गॅप देखील शोधला जातोय. चेंडू मात्र निघून जातोय. वाडिश लॉंगॉन रिजन मधून सीमा पार मिळतोय एक झन्नाटेदार चौकार. तर चौकारानं मात्र या ठिकाणी खाता उघडतंय बॅटर कपिल गाडाल. चेंडू जर पाहिला तर मग अगदी शरीरापासून दूर ठेवला होता, परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अगदी शरीरापासून दूर राहून अगदी चांगलं कनेक्शन प्राप्त केलं होतं बॅटर कपिल घाटालने. चेंडू आणि बॅटमध्ये वाडिश लॉंगॉनमधून चेंडू मात्र सीमे पलीकडे गेला चौकारासाठी. 4 धावेने जर आपण पाहिलं तर मग 6 धावा लागल्या जात आहेत स्कोर कार्डवर. 33 धावांचं टार्गेट समोर असताना पॉवर प्लेचं हे षटक P1चं षटक आपल्याला बघायला मिळते. कौशल पण एकदा तयार असेल पुढचा चेंडू घेऊन जाण्यासाठी. यावेळी मात्र कव्वरच्या वरून वाह काय बॅटिंग बघायला मिळते बॅटर कपिल गाडालच्या माध्यमातून. आणखी एक झन्नाटेदार चौकार डीप कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. टू बाउंड्रीज फ्रॉम कपिल घाटाल. कौशलला आता काहीतरी मात्र वेगळी रणनीती आखावी लागेल. एक चेंडू व हलकासा लेंथ पाहिली तर ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला होता, तिथे चौकार आला होता. त्यानंतर इथे लेंथमध्ये बदल केला, तिथे देखील चौकार आला. ओ हो स्लॉग सिप ये भी गेंद जाएगी बाउंड्री के बाहर. 4 रन के लिए लगातार 3 चौकार हैट्रिक.
ओहो हो, ये बढ़िया स्ट्रोक रहेगा क्या? हवेमध्ये चेंडू डाऊन द बॉल येते, शतरक्षक होते झेल. अखेर कपिल घाटालचं संपुष्टात येते खेळ. कपिल इज गॉन. थँक्यू सो मच डीजे. तर मग अशा पद्धतीने दुसऱ्या क्रमांकाचे षटक देखील संपलेले. 7 धावा खर्च केल्या, कमबॅक करून दिलं निखिल बोंबडेने असंच मी म्हणेन, कारण महत्त्वपूर्ण विकेट त्याने देखील या ठिकाणी बाद केलेलं ते म्हणजे बॅटर कपिलला. तर समीकरण पाहिलं तर बघा धावा होत आहेत 25 आणि इथे समीकरण पाहिलं तर मग 6 चेंडू आणि 8 धावेची गरज असेल, कारण धावा होत आहेत 25. कुछ भी हो सकता है. अजूनही गेम ऑन आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकण्यासाठी संधी खूप आहे. पाहूया गोलंदाजीसाठी आय थिंक गोलंदाज प्रफुल्ल बोमटे हा देखील एक अप्रतिम गोलंदाज आहे. प्रफुल्लने बऱ्याच वेळेला अगदी कठीण परिस्थितीमध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. आणि इथे मी तर म्हणेन बॅटर असो, गोलंदाज असो, शतरक्षक असेल, आपला आत्मविश्वास उंच करावा लागेल आणि त्याच अनुषंगाने हे परफॉर्मन्स करावं लागेल. 6 चेंडूने 8 धावांची गरज असताना प्रफुल्ल बोमटे मात्र गोलंदाजी ट्रॅकवर असेल. चला काही करा, चला स्पीडअप करा. लक्षात घ्या, कारण अजूनही शेवटचा सामना खेळवणे बाकी आहे. 3:07 होत आहे. लक्षात घ्या, कारण 2 सेमीफायनल आणि त्याच्यानंतर फायनल आणि त्याच्यानंतर मग बक्षीस समारंभ हे कार्यक्रम देखील आपल्याला पार पाडावे लागतील. 6 चेंडू 8 धावा, 8 धावा 6 चेंडू हे समीकरण आपल्याला बघायला मिळते. प्रफुल्ल बोमटे लेफ्ट आर्म आउट विकेट. ओ दिस टाइम फुल टॉस चेंडू हवाईचा पर्याय. पहिला चेंडूचा चांगला समाचार घेत असताना बॅटर चेंडू जाते सीमा पार, वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार 4.5 धावा. दरम्यान तिसऱ्या पंचांची देखील मदत घेतली जाते ऑनफिल्ड पंचांच्या माध्यमातून, कारण फुल टॉस चेंडू होता आणि इथे मात्र चेक केलं जाईल की हा चेंडू बीमर आहे की नाही. परंतु चौकार आलाय, ती एक जमेची बाजू असेल सचिन 11 बिनार आणि हा चौकार मला वाटतं बॅटर याच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला बघायला मिळते. काय जबरदस्त आहे, त्याकडे फुल टॉस होता, मजबूर केलं मित्र म्हणेन. आणि प्रफुल्ल बोमटे विषयी म्हटलं तर मग या सरावाचा अभाव, प्रॅक्टिस नाहीये. आज स्वप्नील बोमटे देखील थोडासा अगदी फॉर्ममध्ये दिसून येत नव्हता, अगदी शरीर देखील त्याला साथ देत नव्हतं असंच दिसून आलं होतं कधी, कारण नव्याने हा मोसम सुरू झालेला आहे. त्यानंतर मग फिटनेस देखील चांगली राखणं खूप गरजेचं आहे या क्रिकेट खेळासाठी. पाहूया. यस, दिस इज अ फेअर डिलिव्हरी, गुड बॉल. चौकार मात्र डेफिनेटली या ठिकाणी मिळेल. 5 चेंडूमध्ये आता 4 धावेची गरज असेल. समीकरण बघा, जसं सोपं दिसतं तसं सोपं नाही आहे. एक वेळ 6 चेंडू 10, 12 धावा, 15 धावा चालतील, परंतु 6 चेंडू 4 धावा किंवा 6 धावा कधी कधी कठीणच असतं. बॅटर कन्फ्यूज होते. पण एकदा यावेळी पण एकदा बॅकफुट होता. यावेळी देखील वाइंडिश लॉंग ऑन रेजर मध्ये शतरंज. ओ माय गॉड, मॅच फिनिश. बॅक टू बॅक 2 चौकार. ये तो मेरे बाई हात का खेळ है, असं सांगितलं बॅटर यश चौधरीने. मॅच फिनिश केली 2 चेंडू मध्ये. प्रफुल्ल बोमटे टेन्शन मध्ये आला असेल, हे झालं काय, परंतु क्रिकेट